ही घटना आहे यूपीमधील जौनपूर जिल्ह्यातील संगरूराम यांची। ते 75 वर्षाचे होते व त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला। मृत्यूचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, तर जाणून घेऊया काय झाले नेमके। खरं तर जौनपूरच्या कुचबुत गावात 75 वर्षाचे संगरूराम यांच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला। त्यांनी सोमवारी 35 वर्षाच्या मानभावती या नावाच्या स्त्रीसोबत लग्न केले होते। ही घटना मंगळवारी सकाळी सोमवारला झाली, जेव्हा त्यांची तब्येत अचानक बिघडली। कुटुंबियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला। 2 ऑक्टोबर वार गुरुवारी 3:40 आलेल्या या अहवालानुसार मृत्यूचे कारण शॉक कोमा असल्याचे नमूद केले, ज्याची पुष्टी गौरा बादशापूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी प्रवीण यादव यांनी केली आहे। हे संगरूराम यांचं दुसरं लग्न। संगरूराम यांच्या पत्नीचे एका वर्षापूर्वी निधन झाले होते आणि त्यांना कोणतीही संतती नव्हती। एकट्या राहणाऱ्या संगरूराम यांनी लग्नासाठी आपली 5 बिघा जमीन 5 लाख रुपयांना विकली होती। त्यांनी लग्नाच्या खरेदीसाठी 20,000 रुपये दिले होते। दुसरीकडे 35 वर्षाची मानभावती यांचे हे दुसरेच लग्न होते आणि त्यांना आधीपासून 3 मुले आहेत। मानभावती यांनी सांगितले की त्यांची या लग्नाला संमती नव्हती, पण लग्न जुळवून देणाऱ्या व्यक्तींनी त्यांना संगरू त्यांच्या मुलांची जबाबदारी उचलते असा विश्वास पटवून दिला होता। दिनांक 29 वार सोमवारी कोर्ट मॅरेज आणि मंदिरात लग्न झाल्यानंतर रात्रभर दोघांनी गप्पा मारल्या। मंगळवारी सकाळी अचानक संगरू यांची तब्येत बिघडली। त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी त्यांना मृतदेह घोषित केले।